नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आता साधारणतः 12 वाजलेले आहेत. काल श्रावचा मस्त असा वाढदिवस साजरा केला. मस्तपैकी आपण जेवायला पण गेलो होतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपवर म्हणा त्याच्यावर कमेंट्स केल्या. श्रावणीला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे मी आज घरी कसं आहे, तर मागच्या 2 दिवसापासून मी आहे रजेवर. रजा घेतलेली आहे. बरेच दिवस झाले मी काही सुट्टी घेतलेली नव्हती आणि खूप काम या कामाच्या ह्याच्यामध्ये कसं झालं, मग वेळ देता येत नव्हता, घरी पण वेळ देता येत नव्हता. त्यामुळं मग मी 2-3 दिवस जरा सुट्टी घेतली. आम्ही कुठेच बाहेर वगैरे फिरायला जात नाही आहेत. पहिल्यांदा असं झालंय सुट्टी घेऊन घरी आहे आणि आमच्या बरोबर श्रावणी. हां, तर मग आत्ता रिलॅक्स आहे सध्या 1-2 दिवस. आणि उद्याचा दिवस उद्या परवा परत एक वेळा जाऊन आले तो ऑफिसला. हो, घर जवळ असल्याचा तो एक तोटा आहे. तर ठीक आहे. आता आम्ही चाललो आहोत टेकडी गणपतीला. चतुर्थी अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे आता आम्ही आज चाललोय टेकडी गणपतीला. मी गेली 4-5 वर्ष तर झालं इथं असून. हो, इथं असून हे काही इकडे जाणं झालं नाही, तर आजीला जाऊन एक वेळा घेऊन जाऊन येतो. म्हटलं चला आज सुट्टी आहे तर आपण सुट्टीचा फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे. येस. तर चला आता निघतो आम्ही. तर मित्रांनो, आम्ही टेकडी गणपतीकडे निघालो. आणि हा जो चौक बघताय तुम्ही, तर हा आहे 0 मैल चौक. 0 मैल चौकामध्ये खूप सारी गर्दी होती, कारण इथूनच जवळच टेकडी गणपतीचं मंदिर आहे. आणि इकडे जाताना भरपूर असे भाविक जाताना दिसत होते. गाड्या भरपूर लांबपर्यंत गाड्या पार्क केलेल्या होत्या. पण आम्ही म्हणले की बाबा नाही, जवळ गेल्यानंतर आपल्याला गाडी पार्क करता येईल, म्हणून मी गाडी समोर घेऊन गेलो. पण काय, मग मला शेवटी गाडी खूप लांबून फिरून एका ठिकाणी पार्क करावी लागली. मग आम्ही या ठिकाणून आता पायी निघालो. हा रोड जो आहे हा स्टेशन रोड आहे. मी सांगत होतो बायकोला कसं काय आपल्याला समोर जायचं, तिला माहीत नव्हतं. बऱ्याच दिवसानंतर आलेली होती ती. तिला सांगत आता मी या ठिकाणी घेऊन जात आहे. हो, आपण तिकडून यायचं त्या साईडला पण होतं. आता इथं बघ किती गर्दी आज. हे का आणि आनंदी हो. आपले मौल्यवान वस्तू, दागिने, पर्स, मोबाईल आपण स्वतः सांभाळावे. गर्दीमध्ये अडवण्यास पोलीस मदत केंद्रात त्वरित संपर्क करावा. धन्यवाद. जय. तर मंडळी, आम्ही मंदिरातून वगैरे जाऊन आलो. श्राव काय आली नव्हती ते तुम्ही पाहिलंच. दुपारीच आलो जाऊन. आणि आता आम्ही आणि आता आम्ही बाहेर चाललोय. कुठे चाललोय? सायलरी कॉलेज. कशाला? मला बास्केटबॉल लावायचं. हो का? मला सगळ्या फ्रेंड्सने लावलंय, म्हणजे बेस्ट फ्रेंडने पण तिथंच लावलंय, त्याच्या बहिणीने आणि केलं, म्हणून मग मला पण लावायचं. कसं आहे का, बघणार आहे आता मी. आणि मग जर आता खरं तर आज आम्ही चौकशी करणार आहोत, हो ना. तिथं जाऊन पाहणार आहोत, सगळी विचारपूस वगैरे करणार आहेत कसं काय आहे ते. आणि मग बघूयात कसं काय होतंय ते. तर चला. आणि आज इथला बाजार जो असतो तो इथला बाजार आहे. आमच्यापेक्षा जास्त पक्ष्यांचा आवाज येत असेल, कारण की पक्षी इथं एवढे जास्त आहेत ना, खूप जास्त. त्यामुळं पक्ष्यांचाच आवाज खूप जास्त येतोय. येताना मला मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे, कारण की आज आहे इथला बाजार. तर भाजीपाला सुद्धा घेऊन यायचा आहे. तर चला आता आम्ही निघतो आणि पुढं जे काय होईल ते तुमच्याबरोबर शेअर करतो. तर श्राऊला बास्केटबॉलच्या क्लबमध्ये ॲडमिशन केल्यानंतर मग आम्ही भाजीपाला आणायला कोकुळपेठ मार्केटला आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॅडम आता भाजीपाला घेण्यासाठी त्यांचं आवडतीचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आलेल्या होत्या. त्या नेहमीच या ठिकाणाहून भाजीपाला घेत असतात. त्यानंतर मग ते गाजरचा हलवा बनवायचा आहे हे सुद्धा त्यांनी बेत आखलेला होता. त्यामुळे गाजरसुद्धा या ठिकाणी घ्यायला आता ती घेत आहे. भरपूर सारं बार्गेनिंग करत असते ती भाजीपाला घेत असताना. पण जरा एका ठिकाणी ती फसल्या गेली काल. तर तो किस्सा जो आहे तो तुम्हाला आता जस्ट एक थोड्या वेळात ऐकायला मिळणारच आहे. फसली का नाही मग ती घेऊन? अनुभव येणं गरजेचं आहे.
दे ना 50 त्याला.